पार्थाच्या नेतृत्वात पक्ष स्वार्थाकडे चाललाय का? दादांच्या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? दादांनी शब्द दिला होता की त्यांना मी आमदार करेल, जसं मी राजेश विटेकरांना केलं, जसं मी इद्रिस नाईकवाडेंना केलं, तसा मी शब्द देतो की त्याच्या आधी सुद्धा अमोल मिटकरींच्या जागी झिशान सिद्दीकींची निवड करण्यात आली. इद्रिस नाईकवाडेंना राजीनामा द्या असं सांगण्यात आलं. म्हणजे ह्या 5 घटना जर तुम्ही पाहिल्या तर लक्षात येईल की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चालू आहे. काकांमुळे राजकारणात आले असले तरी राजकारणात स्वतःची फळी निर्माण करण्याचं काम, आपली माणसं तयार करण्याचं काम अजित पवारांनी केलं. अजित पवारांनी बांधलेली कार्यकर्त्यांची मोठ आणि त्याच कार्यकर्त्यांना मोठी मोठी पदं देऊन, मंत्रिपदं देऊन त्यांना मोठं केलं. परंतु अजितदादा गेल्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का, अशा पद्धतीची भावना सध्या महाराष्ट्रात निर्माण होत आहे. कारण पार्थकडे नेतृत्व आलं आणि पार्थचं नेतृत्व हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकडे जात आहे, अशी देखील आरोप जे आहेत ते कार्यकर्त्यांकडनं करण्यात येत आहेत. आताची विधान परिषदेची निवडणूक असू देत किंवा कालची राज्यसभेच्या निवडणुकीसाठी केलेल्या उमेदवाराची घोषणा असू देत किंवा त्याआधी सुद्धा विधान परिषदेच्या जागावर झालेल्या निवडणुका संदर्भातल्या भूमिका असू देत, या सगळ्या भूमिका आणि गेल्या काही दिवसातले निर्णय बघता पार्थ आपल्या स्वार्थासाठी दादांच्या पक्षाला केवळ एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून कार्यकर्त्यांवर अन्याय करतोय, अशा पद्धतीची भावना सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ज्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. काय आहे त्यामागचं सत्य आणि खरंच पार्थाच्या नेतृत्वात पक्ष स्वार्थाकडे चाललाय का आणि दादांच्या पक्षात कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी अजित पवार यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे पक्ष अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जे 2 भाग होते, ते 2 भाग एकत्र येणार अशी चर्चा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये सुरू होती. परंतु नंतर त्या चर्चेला पूर्णविराम लागला आणि तो पूर्णविराम का लागला असावा याचीच परिणिती आता आपल्याला सध्या येते आहे. अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे विधान परिषदेवर गेला. प्रफुल्ल पटेल जे आहेत, प्रफुल्ल पटेलचे स्वीय सहाय्यक राहिलेले, एकदम विश्वासू मानले गेलेले राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा काल राज्यसभेच्या खासदार पदासाठी करण्यात आली. त्याआधी सुद्धा पार्थ पवारांनी आपले मित्र विक्रम काकडे यांना विधान परिषदेवर नेलं. त्याच्या आधी सुद्धा अमोल मिटकरींच्या जागी झिशान सिद्दीकींची निवड करण्यात आली. इद्रिस नाईकवाडेंना राजीनामा द्या असं सांगण्यात आलं. म्हणजे ह्या 5 घटना जर तुम्ही पाहिल्या तर लक्षात येईल की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चालू आहे. सर्वात आधी सुरुवातीपासून आपण जर पाहिलं तर सगळ्यात आधी अमोल मिटकरींची जागा जी आहे आमदारकीची, ती जागा त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतर ती जागा रिकामी झालेली होती. अमोल मिटकरी ही ती व्यक्ती होती ज्यांनी दादा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी आवाज उठवला. अमोल मिटकरी जेव्हा दादा होते तेव्हापासून सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये ते सर्वात पुढे राहिले. भारतीय जनता पक्षावर सुद्धा त्यांनी अनेकदा आरोप केले जे सत्तेत त्यांच्या सोबत होते, परंतु दादांच्या पाठीशी त्यांनी भक्कमपणे ते उभे राहिले. एका सामान्य कार्यकर्त्याला दादांनी आमदार केलं, दादांनी शब्द पाळला, म्हणून मी मरेपर्यंत दादांशी एकनिष्ठ राहील अशी वल्गना, अशी भाषणं जी आहेत ते अमोल मिटकरींनी आजही करतात, याआधी ते करत होते. परंतु त्याच अमोल मिटकरींना डावललं गेलं आणि त्यांच्या जागी एका झिशान सिद्दीकींची निवड आमदार म्हणून करण्यात आली. झिशान सिद्दीकीच्या वेळी सुद्धा अनेक कार्यकर्त्यांचे नावं चर्चेत होते. त्यामधलं एक नाव म्हणजे सुरेशदाजी बिराजदार. सुरेशदादी बिराजदारांना दादांनी शब्द दिला होता की त्यांना मी आमदार करेल, जसं मी राजेश विटेकरांना केलं, जसं मी इद्रिस नाईकवाडेंना केलं, तसा मी शब्द देतो की धाराशिवमध्ये आता जे सुरेश बिराजदार यांनी माघार घेतल्यामुळे मी त्यांना आमदार करेल. परंतु दादांचा शब्द पाळण्यामध्ये पार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो असेल तो अयशस्वी ठरला आणि सुरेश बिराजदारांच्या जागी झिशान सिद्दीकी जे आहेत, झिशान सिद्दीकींची निवड जी आहे ती आमदार म्हणून करण्यात आली. त्यानंतर कट्टू दुसरा पार्ट, त्यांना पुन्हा एकदा जी दुसरी जागा होती विधान परिषदेच्या त्या जागेवर सुद्धा झिशान सिद्दीकीच्या आधी पार्थची इच्छा होती की विक्रम काकडेने त्या जागेवर त्यांना आमदार करण्यात यावं, परंतु त्यावर त्यांना तिथे त्यावेळी यश आलं नसल्यामुळे त्यांनी नंतर अल्पसंख्याक समाजातून दादांनी ज्यांना प्रतिनिधित्व दिलं त्या इद्रिस नाईकवाडे यांना राजीनामा द्या असं काही लोक म्हणतात की पार्थ पवारांनी किंवा तत्सम राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इद्रिस नाईकवाडेंना कळवलेलं होतं, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे विक्रम काकडेंना त्यांच्या जागेवर आमदार करण्याचं स्वप्न जे आहे ते तिथे भंगलं असं सांगण्यात आलं. त्यानंतर आली पुन्हा विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक. विक्रम काकडे संजय काकडेंचे सुपुत्र आहे जे भाजपमध्ये होते आणि त्यांनी विक्रम काकडेंना पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेमधून त्यांना तिथे ते तिकीट दिलं आणि आता विक्रम काकडे जे आहेत
ते त्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जी जागा असेल तिथे ते निवडणूक लढवत आहेत. त्या जागेचं आश्वासन दिलेलं होतं सुनील टिंगरे यांना, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि दादा गटातले विश्वासू मानले जातात. त्या सुनील टिंगरेंच्या जागी मात्र ऐनवेळी आलेल्या विक्रम काकडेंना तिथे तिकीटही दिलं आणि त्यांना आमदार करण्यात आलं. सुनील टिंगरेवर पुन्हा जे आहे अन्याय झाला. त्यानंतर पुन्हा विधान परिषदेच्या त्याच निवडणुकीच्यामध्ये कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा जी होती त्या रायगडच्या याच्यातली, तिथे सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांना ती जागा देण्यात आली. आता सुनील तटकरे स्वतः खासदार आहेत, त्यांची मुलगी आदिती तटकरे ती स्वतः आमदार आणि मंत्री आहेत आणि अशा वेळेस घरात तिसरं पद आमदारकी जी आहे ती तटकरेंच्या घरात मिळालेली आहे. एकीकडे एका घरात 3-3 पदं असताना, मंत्रीपदं असताना, दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांवर तिथल्या अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे तटकरे जे निवडून आलेत ते सुद्धा तिथे शिवसेनेने सपोर्ट केला म्हणून याआधी ते पडलेले होते. असं सध्या तिथलं वातावरण असताना तिथे तटकरेंच्या मुलांना का निवडून दिलं, म्हणजे त्यांना का तिकीट दिलं, हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात येतो आहे. इतकंच नव्हे तर आता अगदी जेव्हा सांगण्यात आलं की आता आपण जे म्हणतो की आता जेव्हा राज्यसभेची सुनेत्रा पवारांची जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे, तर त्या जागेवर सुद्धा अनेक लोकांची नावं चर्चेत होती. भारतीय जनता पक्षाने च्या साथीनं ही जागा निवडून येणार होती आणि त्यावेळी ह्या जागेला राजेंद्र जैन या व्यक्तीला सध्या खासदारकीचं तिकीट जे आहे राज्यसभेचं ते मिळालं आहे. कोण आहेत राजेंद्र जैन? हे विदर्भातले राष्ट्रवादीचे नेते आहेत. स्वीय सहाय्यक आणि अत्यंत विश्वासू मानले गेलेले नेते आहेत. त्यांची एक एज्युकेशन सोसायटी आहे, त्यासाठी त्यांनी सचिव म्हणून काम केलं आहे. याआधी भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जी स्थानिक स्वराज्य संस्थेची होती तिथे परिणय फुकेंनी त्यांचा 2016ला मला वाटतं पराभव केला होता आणि त्यानंतर ते तिथे राजकारणात ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा सुद्धा प्रफुल्ल पटेलांचे जे आहेत ते आपल्याला अत्यंत निकटवर्ती ते मानले जातात. प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना तिकीट मिळालं असं सांगण्यात येतंय. राज्यसभेची निवडणूक असो किंवा विधान परिषदेची निवडणूक असो, आधीच घरामध्ये इतके पदं असताना नेत्यांच्या जवळच्या माणसांना केवळ आणि केवळ पदं मिळत असतील तर अशा वेळी सामान्य कार्यकर्त्यांनी काय करावं? दादांच्या पक्षामध्ये जेव्हा दादा नेतृत्व करायचे तेव्हा अमोल मिटकरी सारखा एखादा व्याख्याता दादांनी आमदार केला, दादांनी इद्रिस नाईकवाड यांना आमदार केला, दादांनी राजेश विटेकरांना शब्द दिला, राजेश विटेकरांना आमदार दिलं आणि दादा ज्यांना ज्यांना म्हणायचे त्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे मला जर राज्यसभेवर पाठवणार असाल तर माझ्या पुतण्याला मंत्री करा, मला जर राज्यसभेवर पाठवणार असाल तर त्याला तिथूनच आमदार करा आणि तिथून त्याला मंत्री करा, असं सांगणारे नेते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय की दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जिथे सरंजामदार नेते सगळे येऊन बसलेत त्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांसाठी आता जागा शिल्लक राहिलेली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनत चालली आहे का, हाच सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे. पार्थाच्या नेतृत्वात पक्ष स्वार्थाकडे चाललाय का? दादांच्या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.